माझ्या पतीने घरी एक तरुण नोकर आणला जो पाहायला खूप सुंदर होता. जशी मी त्याला पहिल्यांदा पाहिलं, तशी माझी धडधड जोरजोरात सुरू झाली. खालीपासून उष्णता उठू लागली आणि शरीरात काहीतरी विचित्र बेचैनी जाणवू लागली. पहिल्या दृष्टिक्षेपातच माझं त्याच्यावर मन वेडावून गेलं. तो जेव्हा न्हायला जात असे, तेव्हा मी लपून त्याला पाहत असे. त्याची तरुणाई पाहून माझं हृदय बेकाबू होत असे. मित्रांनो, ही कहाणी खूप जबरदस्त आहे. एकही क्षण चुकवू नका आणि शेवटपर्यंत नक्की ऐका. खूप मजा येणार आहे. हॅलो मित्रांनो, माझं नाव प्रिया आहे. मी दिल्लीतल्या एका मध्यम कुटुंबातून आहे. वय आहे 28 वर्षांचं. दिसायला सुंदर, गोरा रंग, लांब केस आणि ते खास आकर्षण ज्याची बहुतेक लोक प्रशंसा करायचे. पण माझ्या आयुष्यात एकटा पणा होता. माझा पती राजेश दुकान चालवायचे. सकाळी लवकर निघून जात आणि रात्री थकून हरवून येत. सुरुवातीला मी खूप प्रयत्न केले, पण आता दिनक्रमाने सगळं फिका झालं होतं. राजेश चांगले माणूस होते, पण त्यांच्यात सौंदर्य कमी होतं. काळा रंग, जाड शरीर आणि नेहमी पैशाची चिंता. मी कधी-कधी विचारत असे, की कदाचित पैशांच्या मागे मी चुकीचा निर्णय घेतला असेल. माझे आई-वडील गरीब होते म्हणून मी हो म्हणाले होते. पण आता वाटत होतं, की पैशाने सगळं मिळत नाही. घरच्या कामात अडकून पडले. दिवसभर एकटी. एक संध्याकाळ मी स्वयंपाकघरात चहा बनवत होते, की दाराची घंटा वाजली. दार उघडलं, तर राजेश बाहेर उभे होते. त्यांच्यासोबत एक तरुण मुलगा. तो मुलगा पाहताच माझा श्वास अटकला. वय सुमारे 19-20 वर्षांचं, उंच कद, गोरा चेहरा, तीक्ष्ण डोळे आणि तो हसरा जो मनाला भिडतो. त्याचे केस हलके कुरळे, शरीर मजबूत पण आकर्षक. मी क्षणभर विसरले की राजेशने मला हलवलं. प्रिया, हा अर्जुन आहे, बेसहारा मुलगा. मी त्याला घरी छोट्या-मोठ्या कामासाठी ठेवलं आहे. मी होशात आले आणि मागे हटले. अर्जुनने डोळे खाली घालून सलाम केला. त्याच्या आवाजात मऊपणा होता जो माझ्या शरीरात गुदगुली निर्माण करत होता. मी पटकन दुपट्टा सांभाळला. राजेश त्याला आत घेऊन आले. घर जास्त मोठं नव्हतं. राजेशने जुना स्टोअर स्वच्छ करून अर्जुनसाठी तयार केला. एक चारपाई, पंखा आणि छोटी अलमारी. राजेश म्हणाले, "हा दिवसभर घरची कामं करेल, बाजारातून सामान आणेल, तुला आराम मिळेल." मला वाईट वाटायला हवं होतं, पण आतून काहीतरी विचित्र आनंद जाणवत होता. आता घरात कोणीतरी होतं. रात्री जेवणाच्या वेळी माझी नजर वारंवार अर्जुनावर जात होती. तो शांतपणे खात होता. राजेशने त्याला समजावलं की स्टोअररूमपासून जास्त बाहेर फिरू नकोस. मी शांत राहिले, पण मनात वादळ होतं. त्या रात्री झोप लागली नाही. डोळे बंद करताच अर्जुनचा चेहरा त्याच्या मजबूत बाहूसमोर येत. मी विचारत राहिले, इतका आकर्षक मुलगा माझ्या घरात आहे. दुसऱ्या दिवशी मी लवकर उठले, नाश्ता केला. राजेशने अर्जुनाला बाजारात पाठवलं. जेव्हा तो परतला तेव्हा घामाने भिजला होता, पण चेहरा चमकत होता. मी त्याला स्वयंपाकघरात बोलावलं. "अर्जुन, पाणी पिऊन घे." तो लाजत लाजत आला, "जी प्रिया भाभी." मी म्हणाले, "फक्त प्रिया म्हण, भाभी बोलू नकोस." संपूर्ण दिवस मी त्याला जवळ ठेवण्याचे बहाणे शोधत होते. घर साफ करताना, भांडी धुताना त्याची प्रत्येक हालचाल मला खेचत होती. त्याचे मजबूत हात, घामातही चमकणारा चेहरा. मी दुरून लपून पाहत असे. संध्याकाळी राजेश आले. तेव्हा मी चांगला सूट घातला, केस सोडले, हलका मेकअप केला. राजेश खुश झाले, पण माझी नजर अर्जुनावर होती. तो शांतपणे स्टोअररूममध्ये गेला. मला राग आला. का पाहत नाही तो मला? मी अर्जुनाच्या जवळ येण्याचे जात होते. मी अर्जुनाच्या जवळ येण्याचे बहाणे करत असे. कधी कपडे वाळवायला सांगत, कधी पाणी आणायला. तो मदत करत पण अंतर राखत असे. त्याची ही लाज मला आणखी अस्वस्थ करत होती. एक दिवस राजेश दुकानावर होते. अर्जुन खाली काम करत होता. मी मुद्दाम काही कपडे खाली पडू दिले. अर्जुन, वर ये दे ना. तो वर आला. जिना चढताना त्याची कमीज वर गेली. पोटाची रेषा दिसली. माझं तोंड वाळून गेलं. जवळ येऊन त्याने कपडे दिले. मी हलकेच त्याचा हात स्पर्श केला. "धन्यवाद अर्जुन, तू खूप चांगला आहेस." "प्रियाजी, मला काम करू द्या." त्याच्या आवाजात भीती होती. पण माझ्या आत आग भडकत होती. मित्रांनो, पुढे काय झालं हे ऐका. त्या दिवशी छतावरून खाली आल्यानंतर मी खोलीत आले आणि आरशासमोर उभी राहिले. माझा चेहरा लाल होत होता. अर्जुनाचा तो स्पर्श अजूनही माझ्या हातावर जाणवत होता. मी विचारलं, "किती शरीफ आहे, पण मी याला माझा बनवूनच राहणार." राजेश संध्याकाळी परतले तेव्हा थकले होते. त्यांनी जेवण केलं आणि झोपले. मी रात्रभर करवटी बदलत राहिले. सकाळ होताच मी प्लॅन केला. आज मी अर्जुनाला आणखी जवळ आणण्याचा प्रयत्न करणार. नाश्त्यानंतर राजेश दुकानी अर्जुन होतो. मी हलका सुती कुर्ता घातला जो थोडा सैल होता. केस सोडून दिले. स्वयंपाकघरात जाऊन मी आवाज दिला, "अर्जुन, इकडे ये. काही सामान वर ठेवायचं आहे." तो आला. मी काही जड भांडी उंच कपाट ठेवायला सांगितली.
जेव्हा तो हात वर करून ठेवत होता तेव्हा त्याची कमीज वर गेली. मी जवळ उभी राहून पाहत होते. त्याची कंबर, त्याची मजबूत पाठ, माझा श्वास वेगवान झाला. मी मुद्दाम माझा हात त्याच्या खांद्यावर ठेवला. सावधानीने पडू नकोस. त्याने झटकन हात हटवला आणि खाली उतरला. प्रियाजी, मी व्यवस्थित करतो. त्याचा आवाज कापत होता. मला राग आला पण त्याचबरोबर आव्हानही वाटलं. मी म्हणाले, तुला माझ्या मदतीची गरज वाटत नाही का? मी एकटी किती काम करू? त्या दिवशी मी त्याला संपूर्ण घरात सोबत ठेवलं. कधी बागेत पाणी घालायला सांगितलं, कधी खोलीची सफाई. हरवेळी मी जवळ जात असे, त्याची गोष्ट ऐकत असे, त्याच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न करत असे. पण तो डोळे खाली ठेवत असे. दुपारी मी त्याला चहा बनवून दिला. दोन्ही हातांनी, मग पकडताना माझी बोटं त्याच्या बोटांना स्पर्शली. तो चमकला. मी हसत म्हणाले, अर्जुन, तू इतका शांत का राहतोस? काही गोष्टी बोल ना. तुझं घर कुठं आहे? कुटुंब कसं आहे? त्याने हळूहळू सांगितलं की त्याचे आईवडील गावात आहेत. तो शिक्षण सोडून काम करायला आला आहे. काही पैसे जमा करून कुटुंबाला मदत करू इच्छितो. त्याच्या गोष्टी ऐकताच मी आणखी वितळले. इतका जबाबदार आणि सुंदर. संध्याकाळ होत होत मी आणखी एक बहाणा केला. अर्जुन, माझ्या पाठीत दुखत आहे. थोडंसं तेल लावून दे ना. मी सोफ्यावर झोपण्याचं नाटक केलं. तो घाबरला. प्रियाजी, हे मी करू शकत नाही. बस थोडंसं, कोणी पाहत नाही ना. मी आग्रह केला. त्याने नकार दिला आणि स्टोअररूममध्ये गेला. मी आतून जळून गेले. पण त्याचबरोबर त्याची इज्जतही माझ्या नजरेत वाढली. पुढचे काही दिवस असेच गेले. मी रोज नवीन नवीन प्रयत्न करत असे. कधी त्याच्या स्टोअररूमजवळून जात असे, कधी न्हाल्यानंतर ओले केस घेऊन समोर येत असे. एक दिवस मी मुद्दाम दार उघडं ठेवलं आणि कपडे बदलत होते. अर्जुन चुकून समोरून गेला तर त्याची नजर. तो लगेच तोंड फिरवून पळाला. माझं हृदय जोरात धडकलं. तरीही त्याने पाहिलं तरी होतं. राजेशला काही शंका नव्हती. ते तर खुश होते की घराची कामं चांगली होत आहेत. एक संध्याकाळ त्यांनी सांगितलं, उद्या मी 2 दिवसांसाठी शहरात जात आहे. अर्जुनला घरी सोडून जात आहे. तुझी काळजी घे. हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. 2 दिवस फक्त, मी आता संधी होती. त्या रात्री मी खूप सजवून जेवण वाढलं. राजेशने प्रशंसा केली, पण अर्जुनने एक नजरही वर केली नाही. राजेश झोपले की मी छतावर गेले. हवेत थंडक होती. मी विचारत होते की पुढचे 2 दिवस कसे घालवणार. दुसऱ्या सकाळी राजेश बॅग घेऊन निघाले. जाताना अर्जुनाला म्हणाले, प्रियाची काळजी घे. काही गरज असेल तर फोन कर. घर रिकामं होताच मी अर्जुनाला आवाज दिला, आज खूप उष्णता आहे. तू न्हा घे. मी जेवण बनवत आहे. तो न्हायला गेला. मी स्वयंपाकघरात काम करत असताना कान लावून ठेवले होते. जेव्हा तो बाथरूममधून बाहेर आला तेव्हा मी चुकून तिथे पोहोचले. त्याचे केस ओले होते. पाण्याचे थेंब शरीरावर चमकत होते. कमीज ओली होऊन चिकटली होती. माझं हृदय बसलं. अर्जुन, मी हळू आवाजात म्हणाले. तो थांबला. जी प्रिया जी. मी जवळ गेले. तू खूप चांगला दिसतोस. मी त्याची बाहू पकडली. त्याने हात सोडवला आणि मागे हटला. प्रियाजी, हे बरोबर नाही. तुम्ही लग्नशुदा आहात. त्याची बात ऐकून मला राग आला. तर काय झालं? माझ्या आनंदाचा काही विचार नाही का? तो काही बोलला नाही आणि कामात लागला. कधी गोड गोष्टी, कधी राग, कधी रडण्याचा नाटक. पण तो टसला नाही. संध्याकाळी मी थकलो. रात्री सुमारास माझा मेंदू तापला होता. मी स्टोअररूमची चाबी काढली. खूप हळुवार दार उघडलं. आत अंधार होता. अर्जुन चारपाईवर झोपला होता. मी चुपचाप त्याच्या जवळ गेले आणि बिस्तरावर झोपले. जशी मी त्याच्या जवळ झाले, अचानक लाईट लागली. प्रिया ही राजेशची आवाज होती. माझे होश उडाले. ते टॉर्च घेऊन उभे होते. अर्जुनही उठून बसला. राजेशने थंड श्वास घेतला. मला माहीत होतं. अर्जुनने मला सगळं सांगितलं होतं. मी बाहेर गेलो नव्हतो. फक्त तपास करत होतो. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. राजेश म्हणाले, सकाळी तू तुझ्या घरी चालली जा. मी घटस्फोट देईन. एक विश्वासू बायको ठेवता येत नाही. अर्जुन शांतपणे उभा होता. त्याच्या डोळ्यात दुःख होतं. मित्रांनो, आता कहाणी आणखी गंभीर वळण घेणार आहे. त्या रात्री खोलीत सन्नाटा पसरला. राजेशच्या डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही होत्या. मी मजल्यावर बसले. रडायला सुरुवात केली. राजेश, कृपया, ही चूक झाली. मी काही करू शकलो नाही. राजेशने हात वर केला. चूप राहा प्रिया. अर्जुनने मला आधीच सगळं सांगितलं होतं. तुझे छोटे छोटे बहाणे, स्पर्श, रात्री चाबी घेऊन जाणं, सगळं. मी 2 दिवस बाहेर जाण्याचा नाटक करून पाहत होतो. अर्जुन भिंतीजवळ उभा होता. त्याचा चेहरा पांढरा पडला होता. तो म्हणाला, साहेब, मी तुमची फसवणूक केली नाही. मी नेहमी अंतर राखलं. राजेशने डोके हलवलं. मला माहीत आहे बेटा, तू शरीफ आहेस. पण यांनी मला पाहिलं. ही घराची इज्जत मिटवत होती. मी राजेशच्या पाय पकडले. मला माफ करा. असं कधी होणार नाही. मी बदलणार. पण राजेशने पाय सोडवले. सकाळ होताच तू तुझ्या माहेरी चालली जा.
मी घटस्फोटाचे कागद तयार करून घेईन. त्या रात्री कोणीही झोपलो नाही. मी माझ्या खोलीत रडत राहिले. अर्जुन स्टोअरूममध्ये शांतपणे बसला राहिला. राजेश बाहेर बसून सिगारेट ओढत राहिले. सकाळ होताच राजेशने अर्जुनाला काही पैसे दिले. तूही गावी चालला जा. जो ॲडव्हान्स दिला होता तो माफ. बस इथून निघून जा. अर्जुनने डोके खाली घालून हो म्हणाला आणि सामान बांधायला लागला. मी दाराजवळ उभी राहून त्याला पाहत होते. डोळ्यात अश्रू होते. जेव्हा तो निघायला लागला तेव्हा मी हळू आवाजात म्हणाले, अर्जुन सॉरी. तो थांबला एक क्षण माझ्याकडे पाहिला आणि मग काही बोलल्याशिवाय चालला गेला. राजेशने मला टॅक्सीत बसवलं आणि माहेरी पाठवलं. जाताना फक्त इतकं म्हणाले, जे केलंस त्याचा परिणाम भोग. माहेरी पोहोचून मी आईवडिलांना काही सांगितलं नाही. फक्त म्हणाले की राजेशशी भांडण झालं. त्यांना समजलं की काही गंभीर आहे. मी माझ्या जुनी खोलीत झोपले. दिवसभर अर्जुनचा चेहरा आठवत होता. आता 2 दिवसांनी राजेशचा फोन आला. कागदपत्र तयार आहेत. साईन करायला ये. मी गेले. कोर्टात कागद साईन केलाय. फक्त एकदा म्हणाले, आता आम्ही दोघंही मुक्त आहोत. घटस्फोट झाला. मी माहेरी परत आले. आता माझं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. आधी घरात एसी, आराम, पैसे सगळं होतं. आता छोटीशी खोली, जुनी आठवणी आणि लोकांच्या नजरा. शेजारी विचारत, काय झालं प्रिया? राजेश तर चांगला होता. मी हसत टाळत असे, पण आतून मी जळून गेले होते. रात्री झोप येत नसे. अर्जुनची आठवण सतावत असे. कधी कधी वाटत असे की जर तो माझ्याकडे आकर्षित झाला असता तर कदाचित सगळं ठीक झालं असतं. पण तो शरीफ निघाला. 1 महिना गेला. मी घरटा नवीन सुरुवात कर. कोणी चांगला संबंध पाहू. पण मला कोणातही रस नव्हता. मग एक दिवस अचानक अर्जुनचा फोन आला. मी हैराण झाले. प्रियाजी, तुम्ही बरं आहात का? त्याच्या आवाजात चिंता होती. मी रडायला लागले. अर्जुन तुला खूप त्रास दिला. त्याने सांगितलं की तो गावी परतला आहे. आईची तब्येत बिघडली आहे. काम शोधत आहे. मी विचारलं, तू माझ्यापासून द्वेष करतोस का? त्याने सांगितलं, द्वेष नाही पण भीती वाटते. तुम्ही माझी द्वेष नाही पण भीती वाटते. तुम्ही माझी इज्जत वाचवली. मी तुमची नाही. आधी हलक्या फुलक्या, मग हळूहळू गहन. तो मला समजावत असे की आयुष्यात चुका होतात, पण त्यांना सुधारायला हवं. मी त्याला माझा एकटेपणा सांगत असे. हळूहळू आम्ही दोघं जवळ येऊ लागलो. पण आता मी सावधानीने बोलत असे. कोणतीही चूक पुन्हा करायची नव्हती. एक दिवस अर्जुन म्हणाला, प्रियाजी, मी शहरात येत आहे. नवीन नोकरी मिळाली आहे. भेटता येईल का? माझं हृदय आनंदाने उचललं, पण भीतीही होती. जेव्हा तो शहरात आला तेव्हा आम्ही एका उद्यानात भेटलो. तो आधीपेक्षा आम्ही तासनतास गोष्टी करत राहिलो. त्याने मला माफ केलं. मी त्याला सांगितलं की आता मी बदलले आहे. पण आयुष्य इतकं सोपं नसतं. राजेशला जेव्हा कळलं की अर्जुनशी माझी गोष्ट चालू आहे तेव्हा ते रागावले. त्यांनी मला फोन करून धमकावलं, जर तू त्या मुलाशी संबंध ठेवला तर मी सगळ्यांना सांगून टाकेन. मी घाबरले. अर्जुनालाही चिंता झाली. आता प्रश्न होता, आम्ही दोघं एकत्र येऊ शकतो का? किंवा समाज, कुटुंब आणि जुनी चुका आम्हाला वेगळं करतील का? मी आतून खूप त्रासले होते. मित्रांनो, कहाणी आता नवीन अडचणींकडे वळत आहे. अर्जुन शहरात आल्यानंतर आमच्या भेटी वाढल्या. आधी उद्यानात, मग कधी छोट्या कॅफेत. तो आता एका खासगी कंपनीत काम करत होता. दिवसभर काम करत आणि संध्याकाळी मला भेटायला येत असे. मी माहेरी राहत असल्याने बाहेर भेटणं सोपं होतं. त्याच्या गोष्टी ऐकून मला समाधान मिळत असे. तो कधी आपल्या आईच्या आजाराची गोष्ट सांगत, कधी गावाच्या आठवणी. मी त्याला माझ्या लग्नाच्या चुका सांगत असे. हळूहळू आम्ही एकमेकांना चुका सांगत असे. हळूहळू आम्ही उद्यानात बसलो होतो. हलकी पाऊस पडत होता. अर्जुनने आपला जॅकेट माझ्यावर टाकला. त्याचा हात माझ्या खांद्यावर पडला तेव्हा माझ्या शरीरात जुनीशी उष्णता धावली. मी त्याच्याकडे पाहिलं. तो माझ्या डोळ्यात पाहत होता. प्रिया, तू आता खूप सुंदर आहेस, त्याने हळू म्हणाला. माझा चेहरा लाल झाला. मी त्याचा हात पकडला. अर्जुन, तू मला कधीही चुकीच्या नजरेने पाहिलं नाहीस. त्यामुळे आज मी तुझ्यासमोर डोके उंच करून बसू शकते. त्या दिवशी आम्ही उशिरापर्यंत बसलो. पावसाच्या थेंबी, थंड हवा आणि आमच्यात वाढणारी जवळीक. मी त्याला मिठी मारण्याची इच्छा रोखली, कारण आता मी चूक करू इच्छित नव्हते. पण घरी अडचणी वाढत होत्या. माझ्या वडिलांना शंका आली होती. त्यांनी विचारलं, कोणत्या मुलाशी रोज भेटत आहेस तू? मी टाळलं, पण ते शांत राहिले नाहीत. राजेशकडूनही धोका होता. त्यांनी एक दिवस फोन केला. ऐकलं आहे की तू त्या नोकरासोबत फिरत आहेस. जर चालू ठेवलंस तर मी सगळ्यांना खरं सांगून टाकेन. मी घाबरले. अर्जुनाला सांगितलं तर तो म्हणाला, प्रिया, आम्ही थोडं थांबूया. तुझी इज्जत आधी, पण मन मानत नव्हतं. मी बदलले होते, पण जुनी इच्छा आता प्रेमात बदलत होती. एक रात्र अर्जुनने मला त्याच्या नवीन खोलीवर बोलावलं.
तो एका छोट्या भाड्याच्या खोलीत राहत होता. मी गेले. खोली साधी होती पण स्वच्छ. त्याने चहा केला. आम्ही गोष्टी करत राहिलो. हळूहळू गोष्टी गहन होत गेल्या. मी त्याच्या खांद्यावर डोके ठेवलं. तो माझ्या केसात हात फिरवत राहिला. त्याचा स्पर्श खूप मऊ होता. माझ्या शरीरात जुनी अस्वस्थता परत आली. पण यावेळी ती प्रेमासोबत होती. मी स्वतःला रोखलं. अर्जुन अजून नाही. त्याने मला समजावलं मी वाट पाहू शकतो. त्या रात्री परतताना मला वाटलं की आयुष्यात पहिल्यांदा कोणी मला खऱ्या मनाने हवं आहे. पण दुसऱ्या दिवशी वादळ आलं. माझ्या बहिणीला सगळं कळलं. तिने घरी गोंधळ घातला. तू घटस्फोटीत आहेस. आता नोकराच्या चक्करात पडली आहेस. आणि समाज काय म्हणेल? वडील रागात होते. त्यांनी मला घरातून काढून टाकण्याची धमकी दिली. मी रडत समजावलं पण कोणीही मानलं नाही. मी अर्जुनाला फोन केला. तो लगेच आला. आम्ही बाहेर भेटून बोललो. त्याने सांगितलं प्रिया जर तू हवं असेल तर आम्ही दोघं कुठेतरी दूर निघून जाऊ. नवीन सुरुवात करू. सोडून द्यायचं शहर कुटुंब. राजेशनेही काही जुने मित्र पाठवून दबाव टाकायला सुरुवात केली. त्या मुलाला दूर ठेव नाहीतर बदनामी होईल. माझी त्रास वाढत चालला होता. एकीकडे अर्जुनचं प्रेम, दुसरीकडे कुटुंब आणि समाजाचं भीती. मी रात्री झोपत नसे. विचारत असे की शेवटी योग्य मार्ग कोणता. मग एक दिवस अर्जुनने मला एक चिठ्ठी लिहून दिली. त्यात लिहिलं होतं प्रिया, मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. तू जो निर्णय घेश ती मी मान्य करीन. पण लक्षात ठेव मी तुला खऱ्या मनाने हवं आहे. ती चिठ्ठी वाचून माझे डोळे भरले. आता निर्णय माझ्या हातात होता. मित्रांनो, आता कहाणी आपल्या निर्णायक वळणावर आहे. अर्जुनाच्या चिंतेनंतर मी अनेक दिवस विचारत राहिले. रात्र जागत, कधी आनंदाने कधी भीतीने. शेवटी मी निर्णय घेतला. मी अर्जुनाला फोन केला. मी तुझ्यासोबत यायला तयार आहे पण आधी कुटुंबाला समजावून सांगेन. अर्जुन खुश झाला. प्रिया, आम्ही हळूहळू सगळं सांभाळू. मी घरी बोललो. आई तर मान्य झाली पण वडील आणि बहीण मान्य झाली नाहीत. त्यांनी सांगितलं तुझी मर्जी पण घरातून पाऊल ठेवलंस तर नातं संपलं. काही आवश्यक कपडे आणि सामान घेऊन मी अर्जुनाच्या खोलीवर पोहोचले. तो मला पाहून भावूक झाला. त्याने मला मिठी मारली. यावेळी मी स्वतःला रोखलं नाही. त्याची उष्णता, त्याच्या मजबूत बाहूंमध्ये मला समाधान मिळालं. आम्ही उशिरापर्यंत असेच बसलो राहिलो. त्यानंतर आम्ही नवीन आयुष्य सुरू करण्याची योजना केली. अर्जुनची नोकरी चांगली चालत होती. आम्ही एक छोटा फ्लॅट पाहिला आणि भाड्याने घेतला. शिफ्टिंगच्या दिवशी अर्जुनने माझं सगळं सामान सांभाळलं. मी त्याला पाहत राहिले. किती मेहनती आणि काळजी घेणारा आहे. नव्या घरात पहिल्या रात्री आम्ही दोघं सोबत बसलो. त्याने माझ्यासाठी जेवण केलं. आम्ही गोष्टी केल्या, हसलो आणि एकमेकांना समजावून सांगितलं. हळूहळू आमची जवळीक वाढली. त्याचा स्पर्श आता प्रेमाने भरलेला होता. मी त्याला माझ्या हृदयाच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. जुनी चुका, एकटेपणा आणि आता मिळालेला आनंद. पण आनंद जास्त दिवस टिकला नाही. राजेशला सगळं कळलं. त्यांनी पोलिसात तक्रार केली की अर्जुनने मला फसवलं आहे. एक दिवस पोलीस आले. अर्जुनाला ठाण्यात नेले. मी रडत ठाण्यात पोहोचले. हे खोटं आहे. मी स्वतः आले आहे. पण राजेशकडे पैसे आणि प्रभाव होता. अर्जुनावर केस दाखल झाला. मी खूप प्रयत्न केला. वकील भेटले, पुरावे जमा केले. अर्जुन तुरुंगात होता. पण त्याने मला फोनवर सांगितलं, प्रिया, हिम्मत सोडू नकोस. त्याचा आवाज ऐकून मी आणखी मजबूत झाले. मी शेजाऱ्यांना आणि जुने मित्रांना बोललो. हळूहळू खरं समोर येऊ लागलं. राजेशचं खोटं पकडलं गेलं. कोर्टात सुनावणी झाली. मी स्पष्टपणे सांगितलं की मी माझ्या इच्छेने अर्जुनसोबत राहायला निवडलं आहे. जजने केस रद्द केला. अर्जुन सुटला. बाहेर येताच त्याने मला मिठी मारली. त्या दिवशी आम्ही घर परतलो तेव्हा खूप थकलेलो होतो पण आनंदी होतो. आता कोणतीही अडथळा नव्हती. आम्ही सोबत राहण्याचा निर्णय पक्का केला. हळूहळू आमचं घर बसू लागलं. छोट्या छोट्या आनंद, सकाळी सोबत नाश्ता, संध्याकाळी फिरणं, रात्री गोष्टी करणं. अर्जुन मला खूप आदर देत असे. मीही त्याला पूर्ण साथ देत असे. पण आत कुठेतरी भीती होती. समाज आम्हाला स्वीकार. आता कहाणी आपल्या शेवटाकडे आहे. अर्जुन सोबत नवीन आयुष्य सुरू झाल्यानंतर पहिले काही महिने खूप चांगले गेले. आम्ही दोघांनी मिळून छोट्या मोठ्या गोष्टी सांभाळल्या. अर्जुन दिवसभर नोकरी करत असे आणि संध्याकाळी घरी येऊन माझ्यासाठी वेळ काढत असे. मी घर सांभाळत असे. कधी कधी पार्ट टाइम कामही करू लागले. आमची दिनचर्या साधी पण आनंदी होती. सकाळी सोबत चहा पिणं, रात्री हातात हात घालून छतावर बसणं. अर्जुनाची स्पर्श आता मला सुरक्षा आणि भावना देत असे. कधी कधी तो मला आपल्या बाहूमध्ये घेत असे. माझ्या केसांत हात फिरवत आणि म्हणत असे, प्रिया, तू माझं जग आहेस. त्याच्या उष्ण श्वास आणि मजबूत छातीच्या आधाराने मला वाटत असे की सगळ्या जुनी त्रास मिटून गेल्या. पण आयुष्यात सगळं नेहमी सोपं नसतं. एक दिवस माझ्या आईचा फोन आला, बेटा घरी ये. वडील आजारी आहेत.
मी एकटी गेले. घरी पोहोचून कळलं की वडिलांना हृदयाचा झटका आला आहे. रुग्णालयात दाखल होते. मी अर्जुनाला बोलावलं. तो लगेच आला. रुग्णालयात त्याने पूर्ण काळजी घेतली. औषधं आणणं, डॉक्टरांशी बोलणं. माझ्या कुटुंबाने त्याला पाहिलं तर आधी तर नाक चढवलं, पण हळूहळू त्याची मेहनत आणि इज्जत पाहून वितळले. वडील बरे होऊ लागले तेव्हा त्यांनी अर्जुनाला बोलावून सांगितलं, बेटा, जे झालं ते झालं. आता प्रियाला सांभाळ. हे ऐकून माझे डोळे भरले. हळूहळू कुटुंबाने आम्हाला स्वीकारलं. माझी बहीण मान्य झाली. आता आम्ही कधी सगळ्यात मिळाली नाही. कदाचित त्यांनीही आपलं नवीन आयुष्य सुरू केलं असेल. वेळेबरोबर आमचं आयुष्य आणखी मजबूत झालं. अर्जुनने प्रगती केली. आम्ही आपलं छोटंसं घर विकत घेतलं. तिथे आम्ही सोबत मिळून फर्निचर सजवलं, भिंतींवर फोटो लावले. एक संध्याकाळ आम्ही छतावर बसलो होतो. हलकी हवा वाहत होती. अर्जुनने माझ्या खांद्यावर हात ठेवला. प्रिया, आठवते त्या दिवस जेव्हा मी पहिल्यांदा तुझ्या घरी आलो होतो? मी हसले हो, आणि मी तुला पाहताच दिवानी झाले होते. पण आजचं प्रेम त्यापेक्षा कुठेतरी खोल आहे. त्याने मला जवळ ओढलं. त्याच्या बाहूमध्ये, त्याच्या उष्णतेत मी खरी वेळ. त्याने मला जवळ ओढून गेले. आम्ही दोघांनी एकमेकांना ते प्रेम दिलं जे आधी कधी मिळालं नव्हतं. आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा वाटतं की चुकाही माणसाला शिकवतात. मी माझ्या इच्छेत चूक केली, पण त्या चुकीने मला खऱ्या प्रेमापर्यंत पोहोचवलं. अर्जुनने मला खऱ्या प्रेमापर्यंत पोहोचवलं. मित्रांनो, या कहाणीतून हा धडा मिळतो की कितीही इच्छा असो, इज्जत आणि विश्वासूपणापेक्षा काहीच नाही. चुकीचा मार्ग कधीही सुख देत नाही. खरं प्रेम वाट पाहू शकतं, जबरदस्ती करत नाही. जर तुमच्या आयुष्यातही असा गोंधळ असेल तर विचार करून निर्णय घ्या. विश्वासूपणा ठेवा, इज्जत ठेवा.